बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एक महत्त्वाची मागणी केली आहे। येत्या 25 ऑगस्ट रोजी येणारी वराह जयंती राज्यभर अधिकृतपणे साजरी करण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली आहे। वराह जयंतीचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट करताना राणे यांनी पत्रात म्हटलं आहे की हिंदू धर्मातील दशावतारांपैकी वराह देव हा तिसरा अवतार आहे। ते वसुंधरेचे रक्षक आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणारे आहेत। वराह देवाची पूजा केल्याने समाजात धर्म, सदाचार आणि पर्यावरण रक्षणाची जाणीव निर्माण होते असंही त्यांनी नमूद केलं। नितेश राणे यांनी म्हटलंय की हिंदू धर्मातील दशावतारांपैकी वराह देव भगवान हा तिसरा अवतार मानला जातो। या वसुंधरेचा वराह देव हा संवर्धक आणि रक्षक असून सर्व प्रकारच्या दुष्ट प्रवृत्तींचा नाश करणारा आहे। 25 ऑगस्ट रोजी वराह जयंती येत असून या दिनाचं धार्मिक तसेच सांस्कृतिक महत्त्व अपार आहे। वराह भगवानांच्या पूजनाने वसुंधरा समाजात धर्म, सदाचार आणि पर्यावरण रक्षणाची जाणीव जागृती होते। राणे यांच्या प्रमुख मागण्या 25 ऑगस्ट हा दिवस राज्यभर वराह जयंती उत्सव दिन म्हणून घोषित करावा। शासनामार्फत जिल्हा पातळीवर आणि प्रमुख शहरांमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करावं। शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वराह देवाच्या इतिहासावर आणि संदेशांवर व्याख्याने आयोजित करावीत। मंदिरांमध्ये विशेष पूजा अर्चा आणि भक्ती कार्यक्रमांचं आयोजन करावं। नितेश राणे यांनी म्हटलंय की हिंदू समाजामध्ये या जयंतीबद्दल मोठा आदरभाव असून राज्यभर ही जयंती अधिकृतरित्या साजरी व्हावी अशी जनतेची अपेक्षा आहे। शासन स्तरावर या दिवशी विशेष कार्यक्रम, प्रवचन, सांस्कृतिक उपक्रम तसेच मंदिरांमध्ये पूजा अर्चा आयोजित केली जावी यासाठी योग्य ती अधिसूचना देण्यात यावी ही नम्र विनंती असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे। आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 81वी जयंती आहे। यानिमित्त संसदेत श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदारांनी यात सहभाग घेतला। येथे काँग्रेस खासदार प्रियंका गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीतील वीरभूमी येथे पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली। काँग्रेस माजी पंतप्रधानांचा वाढदिवस एक दिवस म्हणून साजरा करत आहे। राहुल गांधींनी एक्सवर त्यांचे वडील राजीव गांधी यांचा फोटो शेअर केला आणि लिहिले, असा भारत जिथे प्रत्येक नागरिकाला आदर मिळेल, जिथे सद्भावना असेल, जिथे देश लोकशाही आणि संविधानास मजबूत उभा असेल। बाबा, माझ्या आयुष्याचे ध्येय तुमचे हे स्वप्न पूर्ण करणे आहे। पंतप्रधान मोदी म्हणाले, आज त्यांच्या जयंतीनिमित्त माजी पंतप्रधान श्री राजीव गांधींना माझी श्रद्धांजली। प्रियंका यांनी एक्सवर लिहिले, आम्हाला तुमच्याकडून करुणा, प्रेम आणि देशभक्तीचा धर्म वारशाने मिळाला आहे। आम्ही दोघेही या धर्माचे कायमचे पालन करू। आम्हाला कोणीही तोडू शकणार नाही, कोणीही आम्हाला रोखू शकणार नाही आणि आमची पावले कधीही डगमगणार नाहीत। मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर लिहिले, राजीव गांधींनी धैर्याने पारंपरिक मार्गापासून दूर जाऊन नवीन विचारसरणी आणि नाविन्यपूर्ण योजना स्वीकारल्या, जेणेकरून भारत 21व्या शतकासाठी तयार होऊ शकेल। शिवसेना ठाकरे गटाने बेस्टमध्ये चालवलेल्या कामगार विरोधी आणि खाजगीकरणाच्या धोरणामुळे कामगारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली। आज बीएसटीच्या झालेल्या दिशेला पूर्णतः शिवसेना आणि त्यांची बेस्ट कामगार सेना ही युनियन जबाबदार आहेत, अशी टीका बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव यांनी केली आहे। बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत पॅनेलने 14 जागा जिंकत एक हाती यश संपादन केलं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उत्कर्ष पॅनेलला 21 पैकी एकही जागा मिळवता आलेली नाही, तर महायुतीच्या पॅनेलला 7 जागांवर समाधान मानावं लागलं। या निकालानंतर शशांक राव यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटावर हल्ला चढवला। शिवसेना, यूबीटी आणि बीएसटी मध्ये कामगार विरोधी आणि खाजगीकरणाचं धोरण चालवलेलं आहे। त्या धोरणाविरोधात कामगारांनी नोंदवलेला हा विजय आहे। हा लढाच त्याचा होता। आज बीएसटीची जी दशा झाली आहे त्यासाठी पूर्णतः शिवसेना आणि त्यांची बेस्ट कामगार सेना ही युनियन जबाबदार आहेत, अशी टीका शशांक राव यांनी केली आहे। ठाकरे गटाचे पॅनेल कमिटीमध्ये असताना अनेक वर्ष त्यांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी या बीएसटीचं नुकसान केलेलं आहे, असा आरोप शशांक राव यांनी केला। बेस्टच्या कामगार पतपेढीची निवडणूक जवळपास 9 वर्षांनी झाली। आम्ही अनेक वर्षांपासून कामगारांचा लढा लढत आलेलो आहोत। तोच मुद्दा कामगारांपर्यंत नेला आणि कामगारांनी नोंदवलेली ही मते आहेत, असं शशांक राव यांनी म्हटलं।
तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहावरील कर्णशिळांना तडे गेल्याच्या मुद्द्यावरून मंदिराचा कळस उतरवण्याबाबत भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांमधील बंधभिन्नता समोर आली आहे. नागपूर, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथील 3 अधिकाऱ्यांनी आपापली मते नोंदवली असली तरी अधिकृत लेखी अहवाल राज्य पुरातत्व विभागाला मिळालेला नाही. यामुळे मंदिराचा कळस उतरवणार की नाही या निर्णयावर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या परिस्थितीवर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत IITच्या तज्ज्ञांना तपासणीत सामावून घेऊन 20 दिवसात नवा अहवाल तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अद्याप सादर न झालेल्या प्राथमिक अहवालातील काही नकारात्मक निरीक्षणामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. गेल्या काही महिन्यात पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांनी मंदिराची पाहणी केली होती. त्यांनी वरिष्ठांकडे आपले निष्कर्ष कळवले असले तरी लेखी अहवाल दिलेला नाही. परिणामी मंदिराचा कळस उतरवावा की नाही यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय अहवाल दिले या प्रश्नावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सोमवारी मौन बाळगल्याचे पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यापासून तुळजाभवानी मंदिराच्या पुनर्निर्माणाचा वाद चांगला उफाळला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी मंदिराच्या कामावर आक्षेप घेतला होता. भारतीय पुरातत्व विभागातील एका निवृत्त अधिकाऱ्याच्या हवाल्याने कळस उतरवण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले होते. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मंदिराचे मूळ स्वरूप कायम ठेवावे. छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात दर्शनाला येत होते ते तसेच राहिले पाहिजे असे मत मांडले. मात्र त्यांच्या वक्तव्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या घटनेनंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी बैठक घेतली. मात्र या बैठकीत उपस्थित केंद्रीय अधिकाऱ्यांनी कोणतीही मते व्यक्त केली नाहीत. कळस उतरवण्याबाबत ठोस मत न आल्याने आता नव्या यंत्रणेला सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्ष 1942 मध्ये स्वातंत्र्य लढा यशस्वी होऊ नये म्हणून साम्यवाद्यांनी इंग्रजांसोबत हात मिळवणी केली होती याची नोंद इतिहासात आहे. अशा इंग्रजांच्या हस्तकांना सन्मान देण्याचं काम पंडित नेहरूंनी केलं. बंगालमधील नक्षलवाद असो वा पंजाबमधील खलिस्तानी समस्या, काँग्रेसने कधीच त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नाही. आज देशासमोर उभ्या ठाकलेल्या अर्बन नक्षलवादाच्या समस्येचे खरे जनक हे काँग्रेसच आहेत, असं ठाम प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते माधव भंडारे यांनी केला. टिळक स्मारक मंदिर येथे राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीच्या वतीने वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात असत्यमेव जयते आणि डावी वाळवी या पुस्तकांचे प्रसिद्ध लेखक अभिजित जोग, हिंदू विधितज्ञ परिषदेचे अध्यक्ष अभिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट, लेखक विचारवंत विक्रम भावे आणि ज्येष्ठ पत्रकार प्रसाद काथे हे मान्यवर सहभागी झाले होते. पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून विविध क्षेत्रातील अभ्यासू, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी नागरिक प्रचंड पावसाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने या परिसंवादाला उपस्थित राहिले. यावेळी सुनील घनवट म्हणाले की अर्बन नक्षलवादाविरोधात लढण्यासाठीच हिंदूंची स्वतःची इकोसिस्टीम उभी केली पाहिजे. साम्यवाद हे आर्थिक बळावर आक्रमण करतात. पुरस्कार परत केले पण मिळालेले पैसे ठेवले हे त्यांचं दुट्टप्पी धोरण आहे. त्यामुळे हिंदूंनी संघटित होऊन कृतिशील पावलं उचलण्याची गरज आहे. 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात पाणी साचले आहे. मुंबईतील परिस्थिती तर अत्यंत बिकट झाली आहे. प्रशासन आणि यंत्रणा सतर्क आहेत. मात्र मुंबईतील नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यांनी सकाळीच पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले, मुंबईमध्ये मोनोरेल संदर्भात देखील जी घटना घडली होती ती कॅपॅसिटी नसतानाही जास्त लोक बसल्यामुळे तशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता सकाळपासून मोनोरेल व्यवस्थित सुरू असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये. मात्र नागरिकांना आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन देखील अजित पवार यांनी केले आहे. हे नैसर्गिक संकट आहे. या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी अडचणीत असलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी त्यांना सुरक्षित स्थळी नेण्याकरता जी जबाबदारी घ्यायला पाहिजे त्यासाठी रात्रंदिवस सर्व यंत्रणा काम करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. कोणत्याही ठिकाणी दुर्लक्ष होता कामा नये याबाबतची काळजी सरकार आणि सरकारी यंत्रणा घेत असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. नागरिकांनी देखील त्या कामात सहकार्य करायचे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
मोनोरेल संदर्भात अशा प्रकारचा प्रसंग निर्माण झाल्यानंतर त्याबद्दल राजकारणापेक्षा नागरिकांना कशी मदत करता येईल याचा विचार करायला हवा। मोनोरेलमध्ये कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोक बसले होते, त्यामुळे तशी परिस्थिती निर्माण झाली। मात्र 3 काचा फोडून नागरिकांना बाहेर काढण्यात आले। सर्व यंत्रणा त्या ठिकाणी उपस्थित होती। जे संकट आले ते कोणी मुद्दाम केले का, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केलाय। त्यानंतर आता पुन्हा मोनोरेल सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले। महायुती सरकारमध्ये जिल्ह्यांच्या पालकमंत्री निवडीवरून सुरू असलेला वाद अजूनही कायम असताना सरकारने पालकमंत्र्यांच्या अधिकारांवर मोठा निर्णय घेतला आहे। आतापर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या डीपीडीसी निधी वाटपावर पालकमंत्र्यांची संपूर्ण पकड होती। कोणत्या प्रकल्पाला किती निधी द्यायचा, कोणत्या आमदारांच्या मागण्यांना प्राधान्य द्यायचं हे ठरवण्याचे सर्वाधिकार त्यांच्या हातात होते। मात्र पालकमंत्र्यांच्या या मनमानीवर आता सरकारने लगाम घालण्याचा निर्णय घेतला असून निधी वाटपाच्या नवीन धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली। आतापर्यंत डीपीडीसीने निधी वाटप पूर्णपणे पालकमंत्र्यांच्या हातात होते। कोणत्या आमदाराला किती निधी द्यायचा आणि कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचं हे तेच ठरवत होते। यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जास्त निधी मिळतो तर विरोधी पक्षांच्या आमदारांना कामाकडे दुर्लक्ष होतं, अशा अनेक तक्रारी सातत्याने येत होत्या। या मनमानी कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे। राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या नवीन धोरणानुसार जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या मंजुरीने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 5% रक्कम तातडीने किंवा आपत्कालीन खर्चासाठी वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे। यामुळे निधीचा राजकीय गैरवापर थांबेल, असा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे। या निर्णयामुळे आता कोणत्याही एका पक्षाच्या आमदाराला झुकतं माप देणं शक्य होणार नाही, असं म्हटलं जात आहे। दरम्यान यापूर्वी निधी अभावी अनेक विरोधी आमदारांची कामं रखडत असल्याच्या तक्रारी होत्या। तसेच निधी मंजूर झाला तरी तो वेळेवर खर्च होत नाही किंवा बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी करून निधीची उधळपट्टी केली जाते, असाही आक्षेप घेतला जात होता। सरकारच्या या निर्णयामुळे अशा सर्व प्रकारच्या गैरव्यवहारांना आळा बसण्याची शक्यता आहे, असं मानलं जात आहे। मुंबई आणि राज्यातील सर्वच भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे। मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र सर्वच भाग पाण्यात बुडाले आहेत। या सर्वांना जबाबदार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे शासन असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे। अजित पवार हे खूप मोठे तज्ज्ञ आहेत, त्यांना जास्त कळते। मात्र मोनोरेलमध्ये जास्त माणसे घुसत असताना यंत्रणा काय करत होती, असा प्रतिप्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। मुंबई तुंबल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आले की त्यांच्या खात्याची पोलखोल होत आहे, त्यामुळे ते छत्री घेऊन शेंगदाणे खात परिस्थिती पाहायला गेले होते, अशी टीका देखील त्यांनी केली। मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र सर्वच पाण्यात बुडत आहेत। या सर्वांना जबाबदार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी केलेले शासन असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे। मुंबईत पावसामुळे नागरिकांचे हाल होत असताना मुंबईकरांच्या मदतीसाठी आदित्य ठाकरे आमदार असलेल्या त्यांच्या वरळी मतदारसंघात का दिसले नाहीत, या प्रश्नावर ते चांगलेच संतापले होते। राज्यात सरकार कोणाचे आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। ठाकरेंचे सरकार आहे का, असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी विचारला। मोनोरेलमध्ये जास्त प्रवासी बसल्यामुळे कालची घटना घडली असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे। यावरून राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे, जास्त प्रवासी बसले असतील तर ते का घुसू दिले, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केलाय। जर मोनोरेलमध्ये जास्त माणसे बसले असतील ते मोनोरेल चालवणाऱ्या सरकारचे अपयश आहे। प्रशासनाला मोनोरेलची क्षमता माहीत आहे, तर एवढी माणसे कशी घुसू दिली, तिथली यंत्रणा काय करत होती? तसे असेल तर मुंबईमध्ये मोठा अपघात सुदैवाने टळला असे म्हणावे लागेल, असेही राऊत म्हणाले।